बांबू लागवड याचं उद्दिष्ट खूप मोठ्या प्रमाणात वाढवून राज्याला बांबूला फ्युएल म्हणून त्याचा वापर करणे, बांबूतून मोठ्या प्रमाणामध्ये फर्निचर उद्योगाला चालना देणे, त्याशिवाय बांबूचा वापर इथेनॉलसाठी करणे आणि शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळवताना बांबूमुळे शेतकऱ्यांचं जीवन कसं बदलता येईल या दृष्टीने माननीय पाशा पटेल यांच्या पुढाकाराने आजच्या जागतिक बांबू दिवसामध्ये हे जे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हे अतिशय भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि मला असा विश्वास आहे की ज्या पद्धतीचं काम माननीय पाशा पटेल हे करत आहे भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांबूची लागवड करून आपल्याला शेतकऱ्याला समृद्ध करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा पाऊल ठरणार आहे. आपण जर बघितलं पाशा पटेल यांनी आपल्या भाषणामध्ये खंत व्यक्त केली की म्हणजे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आणि त्यांची भरपाई न मिळाल्याने कृषी मंत्री असतील किंवा कृषी खातं असेल ते कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करत नाही. आपण देखील आपल्या भाषणामध्ये सांगितलं नाही, असं नाहीये. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असं कोणीही असं झालेलं नाहीये. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला, संकटात आला, तेव्हा त्याला सरकारने मदत केलेली आहे, मदत करत आहे. आताही वर्तमान परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सोबत शासन उभं आहे. किती परिस्थिती वाईट आली तरी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. नैसर्गिक आपत्ती ही येत असते, परंतु HDRF NDRFच्या निकषामध्ये किंवा NDRFच्या निकषाच्या बाहेर जाऊन देखील आपण शेतकऱ्यांना मदत करत असतो आणि शेतकऱ्याला आत्मनिर्भर करण्यामध्ये, समृद्ध करण्यामध्ये मागील 3 वर्षामध्ये जे निर्णय सरकारने घेतलेले ते तसे निर्णय आजपर्यंत इतिहासात झालेले नाही. रामटेक मध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त राज्य पुरातत्व विभाग व भारतीय पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. प्रभू रामचंद्राची रामटेकला 2दा त्यांनी रामटेकला आल्याचे इतिहासात नोंद आहे आणि रामटेक हे वनाने व्याप्त असलेलं नैसर्गिक सुंदरतेने परिपूर्ण असलेला परिसर आहे आणि रामटेक येथेच महाकवी कुलगुरू कालिदासांनी मेघदूतची रचना केली आणि त्यामुळे रामटेकच्या संदर्भामध्ये माननीय मंत्री श्री आशिष शेलार यांनी रामटेकला भेट दिली, सर्व स्मारकाची पाहणी केली आणि रामटेकच्या हेरिटेज कॉरिडॉरसाठी मंत्रालयामध्ये सेपरेट डेस्क देखील त्यांनी करण्याचा निर्णय या ठिकाणी केला. त्यासोबतच रामटेकला महाराष्ट्राची 3री चित्रनगरीची पाहणी त्यांनी केलेली आहे आणि त्या दृष्टीने देखील प्रयत्न आणि आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. प्रयास सुरू आहे. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या सर्व आमदाराला आमदार निधी चे 5 कोटी रुपये मागील वर्षी आणि या वर्षी पूर्णपणे दिले जात आहे. त्यासोबतच जिल्हा नियोजन समितीच्या पैशामध्ये महाराष्ट्राची DPDC मागील वर्षी 18,165 कोटीची होती, ती या वर्षी 20,165 कोटीची झाली आहे आणि कुठल्याही DPDC मध्ये मागील वर्षी किंवा या वर्षी कट लावण्यात आलेले नाही आहे. त्यामुळे आमदारांना विकासासाठी आमदार स्थानिक विकास निधी आणि दुसरं जिल्हा नियोजन समिती सर्वसाधारण ज्यामध्ये आपल्याला मी रक्कम सांगितलेली आहे, त्यासोबतच महाराष्ट्राची DPC अनुसूचित जाती ही 3,000 कोटीची आहे आणि महाराष्ट्राची अनुसूचित जाती जमातीची देखील DPDC ही सुमारे 2,500 कोटीची आहे. त्यामुळे आमदारांना विकास कामासाठी जिल्हा स्तरावरून पुरेपूर निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला जात आहे. नवीन आमदार जे महाराष्ट्रात निवडून आले, आज प्रत्येक मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं आजही सुरू आहे. मागच्या वर्षी जे कामं मंजूर झाली होती आणि आपण जुनं दायित्व देत आहोत, परंतु जे आमदार नव्याने निवडून आलेले आहे त्यांना देखील त्यांच्या मतदारसंघासाठी विशेष निधी देण्याच्या बाब विचारात येणं आहे आणि या संदर्भामध्ये निश्चितच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. बघा, विदर्भ हा एक नैसर्गिक सुंदरतेने परिपूर्ण असलेला परिसर आहे.
गडकिल्ले असो, वनक्षेत्र असो, शेती असो किंवा पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक असो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने विदर्भामध्ये देखील नैसर्गिक सृष्टी असल्यामुळे त्या भागात देखील अनेकदा मुंबईचे लोक शूटिंग करतात. रामटेकला नुकतंच अनेक चित्रपटाची शूटिंग झालेली आहे, परंतु पायाभूत सुविधा आणि न निर्माण असल्याने त्या भागात लोक येत नाही आणि मुंबईची फिल्म सिटी ही पूर्णपणे सॅच्युरेट झालेली आहे. आपल्याला कल्पना असेल की इथून फिल्म सिटीला जाण्यासाठी जितका वेळ लागते तितक्या वेळेमध्ये आपण नागपूरला पोहोचू शकतो, अशा पद्धतीची देखील चित्र आहे. आणि त्यामुळे विदर्भामध्ये जे या क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहे, अनेक लोक टेलिफिल्म बनवतात, चित्रपट बनवण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे. अनेक नागपूरचे कलाकार हे मुंबईला येऊन संघर्ष करतात, कलाकार संघर्ष करतात, त्यांना इथं राहण्याची वगैरे अनेक अडचणी निर्माण होतात. आणि त्यामुळे विदर्भ हा भारताचा केंद्र आहे, नागपूर ही 0 माईल आहे. आणि त्यामुळे नागपूरला देखील अशा पद्धतीचे तिसरी चित्रनगरी महाराष्ट्राची व्हावी हा प्रस्ताव आम्ही दिला होता. त्या संदर्भामध्ये एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. जागा हस्तांतरणाची कारवाई 125 एकर जमीन शासनाची आम्ही फिल्म सिटीला आता हस्तांतरित करत आहोत. आणि त्यानंतर योग्य कन्सल्टंट नियुक्त करून त्या बाबतीत तिथल्या स्थानिक लोकांना आणि मुंबईच्या लोकांना देखील तिथल्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्याला माहित असेल की झुंड पिक्चरच्या शूटिंगसाठी स्वतः अमिताभ बच्चन नागपूरला आले होते आणि रामटेकला देखील आले होते. आणि त्यामुळे अशा पद्धतीची व्यवस्था जर पायाभूत सुविधा आपण निर्माण केली तर त्या भागातील लोकांना, कलाकारांना आणि लोकांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होते. वो कंफ्यूज है, वो मौसम की तरह अपने स्टेटमेंट बदलते हैं. पहले उन्होंने कहा था कि ईवीएम बदली, अभी कह रहे हैं कि वोट चोरी. अरे मैं पूछना चाहता हूं कि जब उनके जो इलेक्शन में जो पोलिंग एजेंट बैठे थे, उनके जो बूथ प्रमुख थे, वो क्या कर रहे थे. और दूसरा महत्वपूर्ण प्रश्न यह है कि हे उशिरा सुचलेला शहाणपण है. अपना अपयश, अपनी लीडरशिप छुपाने के लिए, अपना फेल्यूर छुपाने के लिए वो हिंदी में कहावत है, नाच ना आवे आंगन टेढ़ा. तो इस तरह से अपना फेल्यूर छुपाने के लिए वो व्यवस्था को दोष दे रहे हैं और चुनाव आयोग को दोष दे रहे हैं. मैं उनसे पूछना चाहता हूं कि लोकसभा का जो रिजल्ट आया है उसके ऊपर वो क्यों चुप है. जो विधायक और जो सांसद उनके इसी चुनाव में इसी ईवीएम मशीन से और इसी व्यवस्था से चुन के आए, इसी इलेक्शन कमीशन से, उसके ऊपर वो आरोप नहीं करते. उनके पीछे धीरे धीरे उनके लोग छूट छूट के भाग रहे हैं, लोग दूसरे पार्टी में प्रवेश कर रहे हैं. और इस वजह से लोगों में भ्रम फैलाने के लिए और फिर से जैसे लोकसभा में एक फेक नैरेटिव उन्होंने सेट किया था कि लोग संविधान बदलने वाले, आरक्षण बदलने वाले, उसी तरह का चुनाव आयोग के ऊपर प्रश्न चिन्ह उपस्थित कर एक फेक नैरेटिव स्थापित करने का वो असफल प्रयास कर रहे हैं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.